ओम नमः शिवाय. मंडळी, आपल्याला एका मुलीच्या आईने प्रश्न केला आहे. तो प्रश्न असा आहे की मुलगी पाहायला येतात आणि नंतर काही कालावधीनंतर मुलगी पसंत केल्यानंतर नकार देतात. तर ह्याच्यामागं काय दैवी दोष आहे का, काही आहे का, हे पाहून सांगा म्हटले. कारण मुलीचं वय होत चाललंय. तर काय आहे ते सांगावं. तर आपण त्यांचा प्रश्न घेऊया. कारण नावाचा उल्लेख इथे करायचा नाही, कारण बऱ्याच वेळेस अडचणी येऊ शकतात, म्हणून मी नाव वगैरे बऱ्याच वेळेस सांगत नसतो. तर मी आपण ते प्रश्न लग्नाच्या संदर्भात का असं होतं हे पाहूया आणि त्यांना पण सांगूया, तुम्ही ऐका. तर ताई, तुम्ही जो तुमच्या मुलीच्या संदर्भात जो प्रश्न केला आहे, मुलीचं लग्न जमत नाही, म्हणजे पुढे समजा मुलगी पसंत केल्यानंतर नकार येतो. तर याचं कारण म्हणजे तुम्ही शोधून घ्या, तुम्हाला सापडेल ते. तरी मी सांगतो एकदा की मुलीचं तुमच्या प्रेम प्रकरण आहे. म्हणजे बहुतेक असं दाखवतं की मुलगा जो मुलीवर प्रेम करतोय तुमच्या जवळपासचाच आहे, बहुतेक संबंधित आहे मुलगा. तो मुलगा समजा पाहुणे आल्यानंतर पाहुण्याशी भेटतो, बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम करतो तो आणि लग्न मोडतोय. याचा अर्थ की त्या मुलाला मुलीबरोबर लग्न करायचं असेल, कदाचित मुलगी नकार देत असेल, अथवा काहीतरी अडचण असू शकते तशी, म्हणून हा प्रॉब्लेम येतोय. तर या संदर्भात तुम्ही मुलीशी बोलावं, काय प्रकार करतो, कोण मुलगा आहे त्याची चौकशी करावी आणि हे प्रकरण इथेच थांबवावं. कारण मग नाहीतर त्या मुलाबरोबर तरी लग्न लावण्याचा प्रयत्न करू, मुलगा जर चांगला असेल, काही असेल तर. तर हे मुलीचं लग्न मोडण्याचं कारण म्हणजे केवळ त्याच्यामध्ये त्या मुलीवर एकतर्फी असो, कसा तरी असो, मुलगा हा लग्न मोडतो, एवढं लक्षात घ्या. असो. ओम नमः शिवाय.